ऐसा पकड़ा ऐसा झटका मार। अब ये गांव विकास के लिए साहब लोगों ने, सरकार ने ये जंगल दिया, अब्जोल रुपए का जंगल दिया, सब गांव वाले के लिए दिया। अब ये 4 जाने उनने हड़प लिया पूरा पैसा। यहाँ पे हमारे को आए दिन हर समस्याओं को आगे जाना पड़ता है, जैसे कि रास्ता की समस्या, अतिक्रमण किए तो उसके अंदर फॉरेस्ट वालों ने सीसीटीवी खोदती है, चालू खेत में सीसीटीवी खोदा गया। सीसीटीवी, हाँ सीसीटीवी कमर वाली अतिक्रमण जो किया उसके अंदर खोदा गया, चालू खेत में उसके अंदर 30-13 हुआ है, फिर भी उसके अंदर खोदा गया। गरीब है सर, मेरा आदमी 2 साल से काम कर रहे हैं उनके अंडर में, बराबर पेमेंट नहीं डालते। मेरा लड़का का कॉलर पकड़ने लग गए हो मुंगीला। काय बरं टाकी सोडत नाही? कारण टाकी सध्या लिकेज आहे, ते दुरुस्ती करायला कधीपासून लिकेज आहे? जवळपास 2-3 ते टाकी दुरुस्त टाकलेली आहे। टाकीतून पाणी कधी देत होते तुम्ही? कधीपासून टाकीतून पाणी येतं? टाकीतून पाणी 2 वर्षांनी। लबाड बोलू नको, कानपडीत मारून साध्या रबोट 2 वर्षापासून टाकीत पाणी नाही म्हणतं गावकरी, तू लबाड बोलतोय? मेळघाटाच्या जंगलात काल एक बैठक झाली. ना कुठलं मंत्रिपद, ना कुठली अधिकृत सत्ता, पण तरीही संपूर्ण प्रशासनाला टेबलावर बसायला भाग पाडणारा एक नेता, नाव बच्चू कडू. संघर्ष यात्रेदरम्यान बच्चू कडूंनी जरीदा येथील प्रादेशिक वन विभाग कार्यालयासमोरच डेरा टाकला आणि अधिकाऱ्यांना थेट सवाल केला. स्वतःच्या शेतात पण विहीर खोदू द्यायचे नाही असं एका अधिकाऱ्यानं सांगितल्यानंतर आम्ही हा डेरा टाकला होता. तर त्यांनी सांगितलं, ज्यांनी हे प्रकार केला त्याच्यावर कारवाई करू आणि स्वतःच्या शेतामध्ये स्वतः विहीर खोदू शकतं. जे वनचराईसाठी आम्ही प्रस्ताव मागितले होते आणि जे मागितले ते न देता दुसरे दिले, त्या संदर्भात सुद्धा कारवाई होणार. दुसरं असं काय विटा तोडल्या त्या मावस्कर नावाच्या एका वन क्षेत्र अधिकाऱ्यानं, त्याच्यावर पण त्यांनी कारवाईचं सांगितलेलं आहे. एकंदरीत काही कायदे जे आहे ते केंद्रानं एवढे चुकीचे केले. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन साठी सुद्धा 200 मीटरची असू दे का 100ची असू दे का 50 मीटरची असू दे, ते केंद्रालय पाठवल्याशिवाय त्याला मंजुरात भेटत नाही. हा केंद्रीय कायदाच खरं तर रद्द करावा लागेल 3 गोष्टीसाठी, एक तर विद्युतसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आणि रस्त्यासाठी. मेळघाटच्या लोकांचे प्रश्न अजून किती वर्ष प्रलंबित ठेवणार? या बैठकीत केवळ चर्चा झाली नाही, तर अनेक वर्षापासून अडकलेले आरोग्य, पाणी, वीज आणि वनमजुरांचे प्रश्न प्रशासनाला तातडीने सोडवावे लागले. मेळघाटात अशी अनेक प्रकरणे समोर आली. इथे लोकांच्या घरासाठी बनवलेल्या विटा तोडल्या गेल्या, तर कुणाचे सोलर पॅनल वन विभागाच्या हत्तीमुळे खराब झाले. पण बच्चू कडूंनी प्रशासनाला स्पष्ट शब्दात सांगितले, या फक्त फायली नाहीत, हे मेळघाटातील लोकांचे आयुष्य आहेत. आणि म्हणूनच पद नसतानाही प्रशासनाला हलवणारा हा संघर्ष मेळघाटात आता लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. हीच बच्चू कडूंच्या संघर्ष यात्रेची खरी ताकद आहे.